चला सामन्याला सुरुवात होईल. चिंचपाडा विरुद्ध कोपरोली. 4 षटकांची लढत. थोडासा फास्ट खेळायचं मी कोपरोली संघाला विनंती करेन. 2:15 झालेत. सामन्याचं चित्र कसं असणार. मागचा सामना सुद्धा आपण चित्तथरारक पाहिला. शेवटच्या 2 चेंडूवरती 9ची गरज असताना कोपरोली संघाने तो सामना जिंकला आणि इथून पुढचा प्रवास आहे. आणि जबरदस्त लढत आपण पाहिली चिंचपाडा विरुद्ध रिडगर या 2 संघामध्ये आणि इथपर्यंतचा प्रवास आहे. चिंचपाडा विरुद्ध कोपरोली. कोपरोली संघ नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण ज्यांच्या वाटेला आलंय. मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया. सामन्याला सुरुवात होईल. पहिला गोलंदाज आहे मंगेश ठाकूर. आज संपूर्ण रात्रीमध्ये कमालीचं प्रदर्शन. पहिल्या सामन्यामध्ये 5 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यामध्ये 2 गडी बाद केले मंगेश ठाकूरनं. 4 षटकांची लढत. 2 फलंदाज मैदानावरती उतरले. स्ट्रायकरला फलंदाज खेळते ओमकार केनी आणि त्याला साथ देते फलंदाज सतीश मिसाल. मंगेश येईल गोलंदाजीसाठी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामन्याला होईल सुरुवात. 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपण पाहतोय. डीप मिड विकेटला एक खेळाडू आणि एक लॉंग ऑफला खेळाडू आहे. स्ट्राइक रेंजला ओमकार. पंचांचा हिरवा कंदील. गेम स्टार्ट. पहिला चेंडू आपण पाहिला निर्धाव स्वरूपाचा आहे. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं ओमकारनं, मात्र पंचांनी नकार दिला. पहिला चेंडू आलाय निर्धाव. मंगेश ठाकूर कमालीची गोलंदाजी राहिल्या. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करते मंगेश. हा बॉल सुद्धा आपण पाहिला हवेमध्ये आहे. रोशन पाटील चेंडू खाली. 12-12 किंग. गावदेवी कोपरोली संघानं पहिला गडी बाद केलाय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. ओमकार केनी बॅक टू दी पवेलियन. चला फलंदाज लगेच जायचंय. आपण उशीर करू नका. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला. ओमकार मैदानाच्या बाहेर परततोय. मंगेश ठाकूरची गोलंदाजी. हा 8वा त्याचा आजच्या रात्रीतला शिकार होता. ओमकार केणी बनलाय. संकेत येईल. संकेत पाटील. 4 षटकांची लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. मंगेश ठाकूर चांगली गोलंदाजी राहिली आणि ज्या पद्धतीची गोलंदाजीची गरज आहे तीच शैली वापरते. आक्रमक गोलंदाजी करते. विकेटसाठी जाते आणि चांगली गोलंदाजी. चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय कोपरोली संघासाठी. 2 चेंडू संपलेत. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज मंगेश. स्ट्राइक रेंजला संकेत पाटील. राऊंड द विकेटनं हा बॉल येईल. तिसरा चेंडू आहे. आणखीन एक धक्का. क्या बात है मंगेश ठाकूर. 3 चेंडू फेकलेत. सलगचे 2 गडी इथे बाद केलेत. संकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर. अजूनही धावसंख्येचं खातं उघडलं नाही. 3 चेंडू संपलेत. 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक असणारे मंगेश ठाकूर संपूर्ण रात्रीमध्ये आतापर्यंत 9 गडी त्यानं बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी मंगेशची. पुन्हा एकदा गोलंदाजी ते सज्ज होईल मंगेश. ऑन हॅट्रिक. स्ट्रायकर रेंजला प्रणय येईल. प्रणय केनी. राऊंड द विकेटनं हॅट्रिकचा चेंडू प्रणयसाठी. बॅटची एज. विकेट हॅट्रिक. मंगेश साठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. क्या बात है. संपूर्ण रात्रीमध्ये प्रदर्शन. 10 गडी त्यानं बाद केलेत. विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतली अध्यक्ष चषकाची पहिली विकेट हॅट्रिक मंगेशच्या नावावरती. मंगेश ठाकूर ऑन फायर. अजूनही धावेंचं खातं उघडलं नाही. अकाउंट अजूनही क्लोज आहे. 4 चेंडू संपलेत. 3 गडी बाद. धावा 0. दयनीय अवस्था मैदानावरती आपण पाहतोय.
चिंचपाडा संघ थोडासा अडखळतोय मैदानावरती. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली मात्र इथे पूर्णपणे नेस्त नाबूद करतोय. इथे टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्त नाबूद केले गोलंदाज मंगेश ठाकूरनं. 3 गडी सलग बाद केलेत. सतीश मिसाल अजूनही उभा आहे, शांत स्ट्राईकची प्रतीक्षा करते, वाट पाहते. 4 चेंडूमध्ये गडी बाद झाले, 3 धाव बनली नाही. धावसंख्येचं अकाउंट अजूनही क्लोज, 0 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिंचपाडा संघ. मंगेश ठाकूर अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी राहिले. संपूर्ण रात्रीमध्ये 10 विकेट्स मंगेशच्या नावावरती. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल नवीन फलंदाज येईल नितेश केनी स्ट्रायकर एंडला. धावा पाहिजे चिंचपाडा संघाला. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 35-40 पर्यंत पोहोचायचंय. त्यासाठी हे प्रयत्न सुरू झालेत. उंची जास्त आहे, लांबी मिळाली नाही. नंबर 11 क्या बात है मंगेश ठाकूर. 4 चेंडू 4 विकेट्स. ध्रुव पाटील अजूनही धाव आली नाही. मिडन येईल का? 4 गडी बाद केले सलग. स्ट्रायकर एंडला ध्रुव पाटील. हा चेंडू रोहितनं झेल सोडलाय. 5वा होता. मेडन षटक एकदा जोरदार टाळ्या मंगेश ठाकूर साठी. कमालीची गोलंदाजी. 4 गडी बाद, धाव खर्च केला नाही. 5वा गडी जाळ्यातून